ज्यांच्या जिभेवर सरस्वती आणि बुद्धीस बृहस्पती असतो त्यांना जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे विधान केवळ शब्द नसून त्यांच्या येणाऱ्या काळाचे प्रतिबिंब आहे. 8 एप्रिल 2026 ही तारीख तुमच्या आयुष्यात साध्या बदलाची नाही तर एका मोठ्या युग परिवर्तनाची ठरणार आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही जे सोसले, जे अपमान गिळले आणि ज्या संघर्षातून स्वतःला सिद्ध केले त्या सर्वांचे फळ देणारा काळ आता उंबरठ्यावर उभा आहे. पण प्रश्न उरतोच, हा काळ सर्वांसाठीच सारखा सुखद असेल का? तुमच्याच गराड्यात वावरणारे कपटवेशी लोक तुमच्या प्रगतीत खीळ घालणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनीची ती वक्र दृष्टी तुमच्यावर आहे की नाही? या सर्व प्रश्नांचा उलगडा करणारा हा व्हिडिओ आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात पहिला प्रश्न हाच असतो की माझ्यावर साडेसाती आहे का? याचे उत्तर अत्यंत स्पष्ट आणि दिलासादायक आहे. मिथुन राशीवर सध्या कोणतीही साडेसाती सुरू नाही. तुमची साडेसाती काही वर्षापूर्वीच पूर्ण झाली आहे. शनी सध्या कुंभ राशीत असून 8 एप्रिल 2026च्या सुमारास तो मीन राशीत प्रवेश करण्याच्या तयारीत असेल. याचा अर्थ असा की तुम्ही शनीच्या त्या जाचातून पूर्णपणे मुक्त आहात, ज्याने तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पिचून काढलेले होते. मात्र शनी जरी साडेसातीत नसला तरी तो तुमच्या कर्म आणि भाग्यस्थानावर प्रभाव टाकत आहे. 8 एप्रिल नंतर शनी जरी तुमच्या राशीत नसला तरी आता शॉर्टकट चालणार नाहीत. तुम्ही जेवढे प्रामाणिक कष्ट कराल त्यांच्या 10 पट फळ शनी तुम्हाला मिळवून देईल. साडेसाती नसणे ही तुमच्यासाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे, कारण आता तुमच्या प्रगतीच्या मार्गात ग्रहांचे कोणतेही मोठे कायदेशीर अडथळे उरलेले नाहीत. 8 एप्रिल 2026 नंतर राहू आणि केतूचे राशी परिवर्तन होत आहे. मिथुन राशीसाठी राहू दशम स्थानी तर केतू चतुर्थ स्थानी येणार आहे. याचे परिणाम खालीलप्रमाणे सविस्तर आहेत. करिअर आणि व्यवसायातील झेप. ज्या मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी नको वाटत होती त्यांच्यासाठी 8 एप्रिल नंतर प्रमोशनचे दरवाजे उघडतील. तुमच्या बोलण्यातील चातुर्य आणि कामातील वेग बघून तुमचे वरिष्ठ थक्क होतील. जर तुम्ही मीडिया, मार्केटिंग, IT किंवा शिक्षकी पेशात असाल तर तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळू शकते. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. विशेषतः परदेशी कंपन्यांशी होणारे करार तुमच्या व्यवसायाला एका रात्रीत उंचीवर नेतील. राहूची 10व्या स्थानी स्थिती तुम्हाला अचानक धनलाभ मिळवून देऊ शकते. जुनी अडकलेली देणी वसूल होतील. शेअर मार्केट किंवा जमीन व्यवहारात तुम्ही जर अभ्यास करून गुंतवणूक केली तर मोठ्या नफ्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद जे वर्षानुवर्षे कोर्टात प्रलंबित होते ते तुमच्या बाजूने सुटण्याची चिन्हे आहेत. घरामध्ये मोठे शुभकार्य ठरतील. अविवाहित व्यक्तींचे विवाह जमण्याचे योग प्रबळ आहेत. आरोग्याच्या बाबतीत ज्यांना श्वसनाचे किंवा पोटाचे जुने विकार होते त्यांना योग्य उपचार मिळून आराम पडेल. तुमची मानसिक शांतता वाढेल आणि तुम्ही अध्यात्माकडे वळाल. मिथुन राशी द्विस्वभावी रास आहे. तुम्ही लोकांमध्ये लवकर मिसळता, पण 8 एप्रिल नंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांची फिल्टरिंग करणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यात प्रामुख्याने 3 प्रकारचे लोक त्रास देऊ शकतात. मुखवटाधारी हितचिंतक. जे लोक तुमच्या प्रगतीवर बाहेरून आनंद व्यक्त करतील पण आतून तुमचा हेवा करतील. तुमच्या खाजगी गोष्टी अशा लोकांशी शेअर करू नका, कारण तेच लोक तुमच्या कमकुवत दुव्यांना चा वापर करून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी असणारे गॉसिप करणारे. तुमच्या ऑफिसमधील काही सहकारी तुमच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतील. ते तुमच्या विरुद्ध वरिष्ठांचे काम भरू शकतात. अशा वेळी शांत राहून कामातून उत्तर देणेच हिताचे ठरेल. भावनिक शोषण करणारे नातेवाईक. काही लांबचे नातेवाईक केवळ गरजेपुरते तुमच्या जवळ येतील. ते तुमच्याकडून मोठ्या रकमा उसने मागतील आणि इमोशनल ड्रामा करून तुम्हाला संकटात टाकतील. अशा वेळी नाही म्हणायला शिका. 8 एप्रिल नंतरचा काळ अधिक सुकर करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी खालील उपाय ब्रह्मास्त्र ठरतील. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. दर बुधवारी गाईला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला.
शक्य असल्यास कनिष्ठा बोटात पन्नारत्न सोन्याच्या अंगठीत धारण करा, परंतु तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच. जरी 7.5 नसली तरी शनी हा कर्माचा दाता आहे. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करा. गरिबांना काळे कपडे किंवा छत्री दान करा. राहूच्या 10व्या स्थानातील भ्रमणामुळे कधी कधी भ्रमण निर्माण होऊ शकतो. त्यासाठी दररोज हनुमान चालीसा वाचा. मारुतीरायाची उपासना तुम्हाला सर्व संकटापासून वाचवेल. दररोज सकाळी पक्ष्यांना धान्य, मुंग्यांना साखर पिठाचे मिश्रण द्या. हा तोडगा दिसायला छोटा असला तरी तुमच्या कुंडलीतील अनेक दोष यांमुळे शांत होतात. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मनातील भीती दूर होईल आणि निर्णय क्षमता वाढेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी 8 एप्रिल नंतरचा सर्वात मोठा मंत्र आहे संयम आणि गोपनीयता. तुमची स्वप्ने सर्वांना सांगत सुटू नका. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा गाजावाजा करू नका. तुमच्या आत 2 व्यक्तींचे बळ असते. त्या ऊर्जेचा वापर सर्जनशील कामात करा. राग आणि घाई या 2 गोष्टीवर नियंत्रण मिळवले तर हा काळ तुम्हाला राजासारखे सुख देऊ शकतो. भविष्याची सोनेरी पावले. 8 एप्रिल 2026 नंतरचा काळ मिथुन राशीसाठी संघर्षातून यशाकडे नेणारा पूल आहे. 7.5 नसल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मोकळे आहात. तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे हे केवळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आहेत. जर तुम्ही वर दिलेले उपाय मनापासून केले आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवला तर येणारी वर्षे तुमच्या नावावर असतील. संकटे येतील, लोक त्रास देतील, पण शेवटी विजय तुमचाच होईल, कारण तुमच्या राशीवर ईश्वरी कृपा राहणार आहे. तुमच्या आयुष्यातील अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या राशीबद्दल आणखी काही जाणून घ्यायचे असेल ते कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या एका कमेंटमुळे इतरांनाही मार्गदर्शन मिळू शकते व आम्हालाही व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. टिप: मात्र ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन आहे. अंतिम निर्णय आपल्या कर्मावर अवलंबून असतो. सकारात्मक राहा. यश तुमचेच आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.